एका हिरव्यागार जंगलात एक छोटा गोड पोपट राहत होता. त्याचं नाव होतं मिथू. मिथू खूप बोलका आणि खट्याळ होता. तो दिवसभर मिथू आला असं म्हणत झाडावरून झाडावर उडत असे. त्याच जंगलात एक पांढरा शुभ्र ससा राहत होता. त्याचं नाव होतं चिंपू. चिंपू खूप वेगाने धावत असे आणि उड्या मारत खेळत असे. एके दिवशी मिथू म्हणाला, चिंपू चला ना खेळूया. चिंपू आनंदाने म्हणाला, हो, पण कोणता खेळ खेळायचा? मिथू म्हणाला, लपाछपी. खेळ सुरू झाला. चिंपू डोळे बंद करून मोजू लागला. 1, 2, 3. तोपर्यंत मिथू उडत उडत एका मोठ्या आंब्याच्या झाडामागे जाऊन बसला. चिंपू शोधत शोधत थकला. तो म्हणाला, मिथू कुठे गेला बरं? इतक्यात वरून आवाज आला, मिथू इथे आहे, पकड पकड. चिंपू वर पाहतो तर मिथू फांदीवर बसून हसत होता. दोघेही मोठ्याने हसू लागले. थोड्या वेळाने त्यांनी शर्यत लावली. चिंपू जमिनीवर वेगाने धावू लागला आणि मिथू आकाशात उडू लागला. जंगलातील माकडं, हरणं आणि पक्षी सगळे त्यांना पाहून टाळ्या वाजवत होते. खेळून खेळून दोघे दमले. मग ते नदीकिनारी बसले आणि गोड गाणी म्हणू लागले. मित्र मित्र खेळूया, जंगलात मजा करूया, उडूया आणि धावूया, आनंदाने गाऊया. संध्याकाळ झाली. सूर्य हळूहळू मावळला. मिथू म्हणाला, आज खूप मजा आली. चिंपू हसून म्हणाला, हो, मित्रांसोबत खेळण्यातच खरी मजा असते. आणि दोघे आनंदाने आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवत होता. फुलांवर दवबिंदू चमकत होते. पक्षी गाणी गात होते. मिथू उडत उडत चिंपूच्या घरी आला आणि म्हणाला, चिंपू बाहेर या ना, आज आपण खूप मजा करूया. चिंपू बाहेर आला आणि आनंदाने म्हणाला, हो, पण आज काय खेळायचं? मिथू थोडा विचार करून म्हणाला, आज आपण जंगल सफरीला जाऊया. चिंपू आनंदानं उडी मारून म्हणाला, वाह, चला लगेच. दोघे जंगलाच्या आत चालायला लागले. रस्त्यात त्यांना एक खट्ट्या माकड भेटलं. माकड झाडावरून झाडावर उड्या मारत होतं. ते म्हणालं, अरे मित्रांनो, कुठे चाललात? मिथू म्हणाला, आम्ही जंगल सफरीला चाललोय. माकड म्हणालं, मग मलाही घेऊन चला ना. सगळे मिळून पुढे निघाले. थोड्या वेळानं त्यांना एक छोटंसं हरिण दिसलं. हरिण खूप उदास दिसत होतं. चिंपूनं विचारलं, काय झालं रे? हरिण रडत म्हणालं, माझा छोटा चेंडू नदीत पडला. मिथू लगेच म्हणाला, काळजी करू नकोस, आपण मदत करू. सगळे नदीकाठी गेले. चेंडू पाण्यात तरंगत होता. मिथू हवेत उंच उडाला. त्यानं आपल्या चोचीनं चेंडू पकडला आणि बाहेर आणला. हरिण आनंदानं उड्या मारू लागलं. ते म्हणालं, धन्यवाद मित्रांनो. माकड टाळ्या वाजवून म्हणालं, मिथू खूप हुशार आहे. सगळे खूप आनंदी झाले. पुढे चालताना त्यांना एक मोठं आंब्याचं झाड दिसलं. झाडावर भरपूर गोड आंबे लटकले होते. चिंपू म्हणाला, मला खूप भूक लागली आहे. माकड पटकन झाडावर चढलं आणि म्हणालं, मी आंबे आणतो. माकडानं भरपूर आंबे खाली टाकले. सगळे मिळून गोड आंबे खाऊ लागले. मिथू गाणं गाऊ लागला, आंबा गोड गोड, मित्र सारे जोड जोड, खेळूया आणि गाऊया, जंगलभर फिरूया. सगळे प्राणी नाचू लागले. इतक्यात अचानक काळे ढग आले. जोराचा वारा सुटला. चिंपू घाबरून म्हणाला, पाऊस येणार वाटतं. आणि लगेच मुसळधार पाऊस सुरू झाला. सगळे प्राणी इकडे तिकडे पळू लागले. मिथू वरून उडत म्हणाला, मला एक गुहा दिसतीये, सगळे माझ्या मागे या. सगळे मित्र धावत धावत एका मोठ्या गुहेत गेले. गुहेत ते सुरक्षित बसले. बाहेर जोरात पाऊस पडत होता. विजा चमकत होत्या. चिंपू थोडा घाबरला होता. मिथू त्याला म्हणाला, घाबरू नकोस, आपण सगळे एकत्र आहोत ना. मग सगळ्यांनी मिळून गाणं म्हटलं, मित्र मित्र एकत्र राहू, संकटाला दूर पळवू, हसू खेळू गाऊ नाचू, आनंदाने दिवस घालवू. थोड्या वेळानं पाऊस थांबला. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसलं. सगळे मित्र आनंदानं बाहेर आले. फुलांवर पाण्याचं थेंब चमकत होते. माकड म्हणालं, आजचा दिवस किती मजेदार होता. हरिण म्हणालं, हो, कारण आपण सगळे मित्र आहोत. संध्याकाळ झाली.
सूर्य हळूहळू मावळू लागला. मिठू म्हणाला, आता घरी जायची वेळ झाली. चिंपू हसून म्हणाला, पण उद्या पुन्हा भेटूया. सगळे मित्र एकमेकांना हात हलवून निरोप देऊ लागले. मिठू आपल्या घरट्याकडे उडून गेला. चिंपू आपल्या छोट्या बिळात गेला आणि जंगल पुन्हा शांत झालं. खरे, मित्र नेहमी एकमेकांना मदत करतात आणि एकत्र राहतात. तुम्हाला मिठू आणि चिंपूची गोष्ट आवडली का? मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या गोष्टीसाठी तयार रहा.